आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि आम्ही जे सांगितलंय तेच करायचं. काय? हो हो. आता जेव्हा हे लोक, हे चोर तुझ्याकडे येतील हे सोनं घेऊन, तेव्हा डील नेहमीसारखीच करायची. सगळं काही नॉर्मल आहे असंच वागायचं. आम्ही बाहेर त्यांच्यावर पाळत ठेवणार, कारण की आम्हाला या लोकांना रेड हँडेड पकडायचं. कळला? हो 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 सर. चल एक चाल. सर मी तुम्हाला अजूनही सांगतो, तुमचं इकडे थांबणं खूप रिस्की असू शकतं. हवं तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये थांबा. हे बघा, आम्ही त्या चोरांना घेऊन इकडेच येणार. आय कॅन अंडरस्टँड पण प्लीज मला इथं थांबू द्या. हे माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. अँड आय वोंट इंटरप्ट. तुम्ही त्याची काळजी नका करू अजिबात. मी गपचूप इकडे बसतो, तुम्ही तुमचं काम करा. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. मी आहे. हां. वा रिया, बाय किती घाबरली मी. मीच अम्मा, एवढं दचकायला काय झालं? काही नाही अगं, मी जरा वेगळा विचार करत होते. कसला विचार करत होतीस? काही नाही ग बाळा, तू एक काम कर, ती डाळ काढ ह्याच्यात. चल. ते मी करते, पण सांग ना मला, कसला विचार करत होतीस तू? अगं काही नाही, सांगितलं ना तुला, काही नाही. दिस इज नॉट फेअर मम्मा. म्हणजे आय नो या घरात ती सगळ्यात लहान आहे, म्हणून मला कोणी काहीच सांगत नाही. अगं वेडाबाई, असं काही नाहीये. आणि तू लहान कुठेस, आता चांगली मोठी झालीस. झाले ना मी मोठी. मग सांग ना मला, कसला विचार करत होतीस तू? अगं मी सईचा विचार करते. मला ना तिची खूप काळजी वाटते हल्ली. काळजी का? काय झालं? अगं हल्ली ना ती जरा वेगळंच वागते माझ्याशी. असं वाटतं की ती काहीतरी लपवते माझ्यापासून. चिल मम्मा, मला काय वाटतं माहितीये, तू ना खूप ओव्हरथिंक करतेस. वहिनी ना तुला बेस्ट फ्रेंड मानते, आणि ती तुझ्यापासून खरंच काही नाही लपवणार. हो ग, कदाचित तिला लपवायचं नसेलही, काहीतरी अडचण असेल, पण नक्की काहीतरी आहे. आणि देवांश पण काहीतरी विचित्रच वागतोय. म्हणजे बघ ना, आज सई ऑफिसला गेली नाही. मग अशी मी ऑफिसमध्ये फोन केला होता तेव्हा देवांश सुद्धा ऑफिसमध्ये नव्हता. दोघांचं काय सुरू आहे